नमस्कार, मी अक्षय एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना खासदार संदीपान भुमरे व सुपुत्र विलास भुमरे यांना न घाबरण्याची सूचना। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून चांगले तर चांगले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं प्रतिपादन। तर पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे मंत्र्यांनी परत करण्याचं खोटं आश्वासन दिलं असून येथे येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला चिकलठाणा विमानतळावर अडवण्याचा इम्तियाज जलील यांचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। पैठण तालुक्याचे संदीपान भुमरे आमदार नाहीयेत, तसेच या मतदारसंघाचे खासदारही नाहीयेत, त्यामुळे त्यांचा दबाव तंत्राला घाबरण्याची कसलीही गरज नसल्याची सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे। शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवसंकल्प मोहिमेस पैठण येथून गुरुवारी सुरुवात करण्यात आली। पैठण विधानसभा मतदारसंघातील आडूळ व पाचोड जिल्हा परिषद विभागाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची दानवे यांनी बैठक घेतली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना खासदार संदीपान भुमरे व सुपुत्र विलास भुमरे यांना न घाबरण्याच्या सूचना दिल्यात। पैठण तालुक्याचे संदीपान भुमरे आमदार नाहीयेत, तसेच या मतदारसंघाचे ते खासदारही नाहीये, त्यामुळे त्यांना जनता दरबार घेण्यात कसलाही अधिकार नाहीये, म्हणून त्यांच्या दबाव तंत्राला घाबरण्याची कसलीही गरज नसल्याची सूचना दानवे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे। संभाजीनगरातील पैठण विधानसभा मतदारसंघातील आडूळ व पाचोड जिल्हा परिषद विभागांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ताकदीने लढण्यास तसेच शिवसेनेच्या सुवर्ण काळात असलेल्या संघटनेप्रमाणे पुन्हा नव्याने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची यावेळी सूचना केली। या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हा प्रमुख अंकुश रंधे, दत्ता गोरडे, संतोष जेजूरकर, तालुका प्रमुख मनोज पेरे, विधानसभा संघटक बद्रीनाथ भुमरे, अक्षय शिसोदे, शहर संघटक सचिन तायडे, जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ, महिला आघाडी जिल्हा संघटिका राखीताई परदेशी व तस्लीम शेख उपस्थित होते। आपल्या बाजूचा आहे, मी अधिकाऱ्यांना सांगतो, इतके दिवस झालं ठीक आहे, पण आता या मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिलेला आहे। या मतदारसंघात खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आहेत, हे सगळ्यात आधी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कोणी जनता दरबार घेत असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करा, या अधिकाऱ्याला कात्री नाही, व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ काही गरज नाही, व्हिडिओ शूट करा, माझ्याकडे पाठवा, मी बरोबर कलेक्टरला वरती महसूल विभागाच्या सेक्रेटरीला फोन करतो, तक्रार करतो, कोण जातं जनता दरबाराला विलास भुमरेच्या ते आपण बघू, फक्त यांनी जाऊन दाखवा, असं मला चॅलेंज आहे। तुम्ही पण जायचं त्या पंचायत, आणि कोण अधिकारी जनता दरबार, पण त्या अधिकाऱ्याला घेतो, जर आपण अधिकाऱ्यांना विचारू ना, आता तर बॉडी नाही ना, तेव्हा खरं तर चेअरमनची सभापतीची व्हिडिओ पण आहे, एक लक्षात ठेवायचं की सभापतीचं दालन आहे ना, त्याला कुलूप लावून ठेवा, उपसभापतीचं दालनाला कुलूप लावून ठेवा, का ठेवलेले कोणासाठी हा, आणि हा जनता दरबार वगैरे तुमच्या इथं चालला नाही पाहिजे, जनता सगळी तुमच्या दृष्टीनं, नाही तर तुम्ही अडचण घ्याल, बाकीच्या जनता त्याला काय होणार नाही, लक्षात ठेवा। एवढंच मी सांगतो, मी तहसीलदारांना सांगतो, मी आता नाही, मला ते माहिती नव्हतं, परंतु मला बऱ्याच दिवसानं की इथं वाळूच्या विषयात पहिली गोष्ट तर माझं स्पष्ट मत आहे, गोदावरी म्हणजे गंगा आपण हिला म्हणतो, हिचा उत्साह म्हणजे हिच्या पोट आपण खराब करतो, त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। बरं ठीक आहे, सगळ्या दुनियेत होतो, तुम्ही नाथ मंदिराच्या मागे करू लागले, बरोबर का? मी त्या दिवशी त्या आपेगावला गेलो होतो, मागे पाहिलं त्या मंदिरातून तर दिवसा ढवळ्या मोठे मोठे क्रेन लावून वापसा चालू आहे तहसीलदार साहेब। मी आता चोरी लपी एखादा समजू शकतो, रात्री बेरात्री दिवसा ढवळ्या गाड्या लागतात, दिवसा ढवळ्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काय
हा मी काय म्हणतो, तुम्ही अडवत काय नाही दत्ता, अडवत काय नाही तुम्ही, मग अडवा. मी काय म्हणतो, एक दिवस अशा गाड्या अडवायची मोहीम सुरू करा, होऊन जाऊ द्या. मी पण येतो तुमच्यासोबत, कधी करता सांगा, मग कशी गाडी जाते भाऊ, कोणाची जाते भाऊ? हा अधिकारी खालचे काल सगळं यांनी जर परमिशन दिली वाळवायला, यांच्या घरापासून सेल सुद्धा होणार वाहन. मी ऐकून घ्या, मी काय सांगतो ते ऐका. उद्या तुम्ही या पैठणमध्ये उद्यापासून दररोज एका रस्त्यावर रस्ता रोको करा, वाळू जाऊ द्यायचे नाही, वाळू होऊन जाऊ द्या ना. शहरातील उल्कानगरी भागात रविवारी रात्री बिबट्या बघण्यात आल्यानंतर बुधवार रात्रीचा एक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ व्हायरल झाला असून सदर बिबट्याचा मुक्काम शहरातच असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात आलं नसल्यामुळे नागरिकांमधील भीती वाढतच चालली आहे. शहरात प्रमुख व गजबजलेल्या वसाहतीत सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास बिबट्याचं दर्शन सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. याला वन विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी स्थानिक नागरिकांच्या सुमारे 7 ते 8 सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तो बिबट्याच असल्याचा दावा केला जातोय. उल्कानगरी या अत्यंत उच्चभ्रू वसाहतीतील शाही शरण पेट्रोल पंप नजीकच्या खिवनसरा पार्क जवळच्या प्लॉट क्रमांक 64च्या आसपास मोकळी जागा असून त्यात सुमारे 300 झाडं आहेत. याच ठिकाणी झाडं आडून पळताना बिबट्या पळत असल्याचं दिसून आलं होतं. या फुटेज समाज माध्यमांवरती प्रसारित झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. शहरातील उल्कानगरी भागात रविवारी रात्री बिबट्या बघण्यात आला. त्यानंतर आता बुधवार रोजी समोर आलेल्या एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तोच बिबट्या एका गेटमधून प्रवेश करताना दिसतोय. सदर व्हिडिओ प्रोझन मॉल परिसरातील असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणामध्ये वन विभाग अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करत असल्याची माहिती मिळते. मात्र वन विभागाला अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढत चालली आहे. सुरुवातीला केवळ खिवनसरा पार्क, उल्कानगरी या भागात दिसलेला बिबट्या आता पुढील शंभूनगर भागामध्ये आणि आता प्रोझन मॉल परिसरात देखील दिसून आलाय. त्यामुळे बिबट्याचा आवाका वाढला असल्याची चिन्हे आहेत. सोमवारी सकाळपासूनच वन विभाग बिबट्याचा सर्वतोपरी शोध घेतोय. त्यासाठी नाशिक व जुन्नर येथून देखील पथक दाखल झालंय. आता ड्रोनच्या माध्यमातून देखील त्याचा शोध घेणं सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शेतकरी, दिव्यांग आणि निराधार जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. किमान 3 ते 4 किलोमीटर आम्ही सरकारला त्या दिवशी विभागीय आयुक्ताच्या मार्फत निवेदन देणार आणि त्या निवेदनासंदर्भात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार. याच्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे अनिलजी गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलजी चौधरी आणि आमचे जाधवजी मराठवाडा प्रमुख. मी त्याच्या तयारीला लागलो आहे आणि शेतकरी आणि दिव्यांग आणि निराधार तर आमचं असं मत आहे का श्रममूल्य हे जपल्या गेलं पाहिजे. आपल्या देशामध्ये अधिक व्याधी असणारे लोक, अधिक अडचणीत असणारे लोक, अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक, यावर सातत्यानं अन्याय होत आहे. एकतर जातीनिहाय योजना येतं किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जातं, त्या आणाव्या, परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे. श्रमावर आधारित असणं फार महत्त्वाचं आहे. ज्यांना अधिक व्याधी आहे, 2 पायने त्याला तुम्ही 1000 रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे, श्रीमंती आहे शरीराची, त्याला अधिक जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. जसं शहर आणि ग्रामीण, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं, तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये निर्माण करून पाहतो आहे त्याला खरं तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल. आता पहिले 9 तारखेला आम्ही आंदोलन करू. त्यानंतर ज्या पारशांची ही जागा त्यांनी बळकवली, ज्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून
त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांच्या सगळ्या जागा आम्ही शोधणार आणि मग आम्ही ताब्यात पण घेणार. दुसरं पाऊल आमचं ताब्यात घ्यायचं राहील. जिथं जिथं इंग्रजासोबत हात मिळवणं करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असेल तर ते पुतळेसुद्धा आम्ही तोडणार आहोत. ते पुतळे पूर्ण तोडून टाकणार एक भारतीय म्हणून. कारण या देशामध्ये जाती धर्मावरच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न होत आहे, तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे रेटणार आहोत. पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे अडकले, मात्र मंत्र्यांनी पैसे परत करण्याचे खोटे आश्वासन दिले म्हणून खासदार इम्तियाज जलील स्वतः खातेदारांसोबत मंत्र्यांना चिकलठाणा विमानतळावर अडवून जनतेचे पैसे कधी देणार हा प्रश्न विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. अनेक असे आहे की ज्यांच्या मुलीचा किंवा मुलाला ॲडमिशन करण्यासाठी पैसे नाही आहे आणि त्यांचे हक्काचे पैसे इथे आहे. कुठे आहे तर FD मध्ये आहे. आता त्यांनीच मला आकडे दिलेले आहे की 25,000 रुपये चे जे ठेवीदार आहे 25,000 रुपयेचे, तर किती लोक आहे ते 26,557 लोक आहे. 26,000 आणि त्याच्यासाठी लागतं किती पैसे 5,58,00,000 रुपये. 5,58,00,000 रुपये मिळाले तर किती लोक बाहेर पडणार, याच्यातून 26,000 लोक बाहेर पडणार. आता तुमच्याकडे 3 कोटी रुपये आहे ना, तर ते वाटून घ्या ना तुम्ही. हे लोकांना एकत्र तर पाहिजे नाही ना. जितके पैसे तुम्हाला मिळत आहे ते इमिजिएट त्याला डिस्बर्स करायला सुरुवात केली तर त्यांचं काही पैशाचा उपयोग होणार आहे. मग तुम्ही फक्त FDRमध्ये ठेवून काय उपयोग होणार आहे. म्हणून मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेलं आहे, आम्ही खूप सहन केलेलं आहे, हे लोकांनी खूप सहन केलेले आहे. आता औरंगाबादमध्ये एअरपोर्टवर जे कोणी मंत्री येतील, आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू. नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानावर जेव्हा मीटिंग झाली होती, कॅबिनेटची मीटिंग होती, रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते की 3 महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू. पडून गेले. आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार आहे करके. आणि आदर्शचे 25 असे कर्मचारी आहे, 25 की ज्यांच्याकडून 8 कोटी रुपये वसूल करायचे आहे. त्यांनीही लोन घेतलेले आहे. म्हणजे मानकापे स्वतः खात नाही होता, मानकापेच्या खाली जे अधिकारी लोक आहे ते पण खात होते. दुसरं हे जे DDR ऑफिसचे जे अधिकारी लोक जे काम करत आहे 50-50 हजार रुपयाची पगार. जे ब्रांच मॅनेजर जेलमध्ये बसायला पाहिजे होते ते आज 50-50 हजार रुपये. आदर्शचे जे ब्रांच मॅनेजर्स जे आहे 45,000 50,000 रुपये. कशासाठी? फक्त कॉलिंग करण्यासाठी की बाबा पैसे परत करा, याच्यासाठी. आम्ही त्यांना सांगितलेले आहे हे लोकांना काढून टाका. जे पैसे तुमच्याकडे आहे ते यांच्यासाठी द्या. आणि अनेक असे प्रकरण आहे. नेरकर नावाचा एक गृहस्थ आहे, मिरकर, मानकापेचा जवाई आहे, 4 कोटी रुपये आहे. काही प्रक्रिया झाली नाही त्याच्याकडून पैसे रिकवर करण्याची. कारण काय? तर राजनैतिक पक्षाशी काही संबंध आहे त्याचा, सत्ताधारी राजनैतिक पक्षाचा संबंध आहे. मग कोण फोन करत आहे यांना की बाबा त्याला हात लावायचा नाही आहे, तुम्ही फक्त गोरगरिबांकडून पैसे रिकवर करा. हे कोण करत आहे? मी आज पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर याचा काही उपाय झालेला नाही आहे. मी DDR साहेबांना सांगितलं की तुम्ही मला 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 12 दिवसानंतर तुम्ही मला सांगा की साहेब तुम्ही या, आम्ही तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे. नाहीतर आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू करत आहे की जे मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर.
शासनमान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते सर्वच पक्षांची चाचपणी करीत असल्याचा भास होतोय. जय शिवराय. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वच मतदारांना माझा साष्टांग दंडवत. फिरत असताना सातत्याने काही मंडळी मला बोलतायत की तुम्हाला मागच्या वेळेला तिकीट होतं, तुम्ही घेतलं नाही. अर्थात सगळ्यांनाच मला खासदार पाहायचं होतं, आता सगळ्यांनाच मला आमदार पाहायचं आहे, म्हणून हे प्रेमापोटीचं बोलणं आहे. पण मला या गोष्टीचा खुलासा या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे की मला मागच्या वेळेला तिकीट नव्हतं, पैसे द्यायला तयार होते, तिकीट द्यायला तयार नव्हते, आणि पैसे मी घेणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी ते नाकारलं. आत्ताही मी तिकीट घ्यायला तयार आहे, कुठली माझी अडचण नाहीये. किंबहुना काही लोकांनी अशी पुढी सोडणं चालू केली आहे की हर्षवर्धनला भुमरेनी बोलवलं होतं पण हर्षवर्धन भेटायला गेला नाही. ही गोष्ट साफ चुकीची आहे. मला तिकीट जर देत असतील तर मी 200% घ्यायला तयार आहे, माझं कुठलीही अडचण नाही. कारण मुळात विषय असा आहे की मतदारसंघाच्या जनतेला मी आमदार पाहिजे आणि ते प्रेमापोटी म्हणतात की अरे कुठेतरी पाय घसरायला नको म्हणून तू तिकीट घेतलं पाहिजेस. आणि म्हणूनच मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतोय की मागच्या वेळेलाही मी तिकीट घ्यायला तयार होतो, आत्ताही मी तिकीट घ्यायला तयार आहे. मला अडचण कुठलीही नाही. फक्त एवढा मुद्दा आहे की तिकीट देत असताना ते तिकीटच आपल्याला पाहिजे, पैसे नकोत. आषाढी एकादशी निमित्त शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. याबरोबरच प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शहरालगतच्या पंढरपूर येथे लाखो भाविकांनी दर्शन घेऊन आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांचं मध्यरात्रीपासूनच धाकटी पंढरी असलेल्या वाळूज येथे आगमन होत असतं. आलेल्या भाविकांचं कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी बुधवारी गोलवाडी येथे भव्य मंडप उभारून प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी दमदार पाऊस पडू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे, तसेच जनतेला सुख, समृद्धी आणि आरोग्य मिळू दे असं साकडं विठुराया चरणी घातलंय. यावेळी मंत्री सावे यांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला. जिल्ह्याभरातून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी वारकरी येत असतात. आशांसाठी आरोग्याच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते भारत गणेशपुरे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खासदार भागवत कराड, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, युवा उद्योजक अजिंक्य सावे, अनुराग सावे यांच्यासह विविध पक्षातील नेते आणि भाविक भक्तांनी या ठिकाणी भेट दिली. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे संत सावता भजनी मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी या दिंडीला भेट दिली. यावेळी नामदार अब्दुल सत्तार यांनी भाविकांशी संवाद साधत आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. सिल्लोड शहरातील म्हसोबा महाराज मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला होता. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मेन मार्केट,
शास्त्री कॉलनी, दत्त मंदिर, टिळकनगर ते मुख्य मार्गाने संत सावता महाराज मंदिरात दिंडीचा समारोप करण्यात आला. भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात टाळ घेत मंत्री अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या निनादात, विठ्ठल रखुमाईच्या गजराने परिसर दुमदमून गेला होता. नामदार अब्दुल सत्तार यांनी दिंडी प्रमुख हरिभक्त पारायण मनोज महाराज भाग्यवंत यांच्या या प्रसंगी सत्कार केलाय. तर नामदार अब्दुल सत्तार यांचा देखील यावेळी संत सावता भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त जवळपास प्रत्येकाला उपवास असतो. त्या अनुषंगाने अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनाने दरवर्षीप्रमाणे दिंडी मार्गातील प्रियदर्शनी चौक, शास्त्री कॉलनी भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तसेच सेना भवन समोर भाविकांसाठी चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी फराळांचं वाटप केलं. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, युवा नेते अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, संचालक नंदकिशोर सहारे, श्रीरंग पाटील साळवे, सतीश ताठे, रमेश लाठी, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती पाटील वराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बनसोड, माजी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, प्रवीण मिरकर तसेच फहीम पठाण, जगन्नाथ कुदळ, शंकर नरवडे, पप्पू जगनाडे, सरदार सिंग लखवाल आदींसह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विजयनगर ते धाकटे पंढरपूर वाळूजपर्यंत पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दिंडी नेतृत्व प्रमोद खाडे महाराज यांनी केलं. नियोजन प्राध्यापक शिवाजी ढेपले, श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटना महाराष्ट्र राज्य सचिव, तसेच हरिभक्त पारायण पवन खाडे महाराज, युवा शाहीर भगवानराव शिंदे, सखाराम भोजने, ईश्वर शिंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त आषाढ शुद्ध 11 दैवसेनी आषाढी एकादशी पायदिंडी सोहळ्याचं प्रस्थान प्रमोदजी खाडे यांच्या निवासस्थानापासून ते विजयनगर राम ते धाकटे पंढरपूर वाळूज येथे पार पडलं. प्रमोद खाडे श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, डॉक्टर चेने जयभद्रा मारुती भजनी मंडळ, मीराताई संत मीराबाई भजनी मंडळ, गाडेकर ताई संत गजानन महाराज भजनी मंडळ, देवकर ताई रामकृष्ण हरी भजनी मंडळ, सौ लताताई तेजमल आई भवानी महिला भजनी मंडळ, श्री राजगुडे महाराज जय जय रामकृष्ण हरी भजनी मंडळ, मथुराबाई टेहरे तुळजाभवानी भजनी मंडळ, सौ लताताई कवडे कपिलेश्वर हनुमान मंदिर भजनी मंडळ, श्री नागोडे व श्री आघाडे महाबली हनुमान भजनी मंडळ, श्री आंधळे महाराज आई तुळजाभवानी भजनी मंडळ, शिवनेरी कॉलनी व बाळकृष्ण नगर आदी भक्त पालखीत सहभागी झाले होते. तर नुकताच पुणे येथे वर्ल्ड 7 वंडर्स पब्लिक रेडियंट रेकॉर्ड वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने नॅशनल अलायन्सेस कॉन्फरन्स 2024चा सोहळा दिनांक 14 जुलै 2024 रविवार रोजी पुणे येथील आचार्य आत्रे रंगमंच चिंचवड येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय. यावेळी डॉक्टर शेख नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी यांना अविरत 36 वर्षात 2 लाख रुग्ण सेवा दर रविवार मोफत तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांना आयकॉन ऑफ नेशन 2024 पुरस्कार, जम्मू काश्मीरच्या महाराणी डॉक्टर सुहासिनी मदन महाराजे जम्मू लोचन यांची वंशज यांच्या उपस्थितीत मान्यवर संजीव जयंत डायरेक्टर G20 नवी दिल्ली भारत सरकार, अतुल निकम स्टेज डायरेक्टर मणिपूर मिझोरम मेघालय, शिवाजीराजे जाधव राजमाता जिजाऊ वंशज, विजयसिंह भोसले तंजावर वंशज तमिळनाडू, यशवंत मानखेडकर स्टेट डायरेक्टर गोवा महाराष्ट्र राज्य भारत सरकार, आरिफा मुल्ला CID ऑफिसर महाराष्ट्र पोलीस यांच्या उपस्थितीत डॉक्टर शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आयोजन जगप्रसिद्ध डॉक्टर क्रांतिकुमार महाजन, डॉक्टर वकील लेखक सोशल वर्कर यांनी केलं. तसंच डॉक्टर शेख यांची मोठी कन्या डॉक्टर शेख फरजाना शौकत यांना मागील 15 वर्षात 3000च्या वर नॉर्मल डिलिव्हरी केल्याबद्दल व तसेच 5 किलोचे बाळ नॉर्मल डिलिव्हरी यांच्याकडे झाल्याबद्दल आयकॉन ऑफ नेशन 2024 पुरस्कार देण्यात आला व डॉक्टर शेख यांची मुलगी CA रिजवाना पहिली मराठवाड्यातील मुस्लिम CA यांना सुद्धा आयकॉन ऑफ नेशन 2024 पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर शेख यांनी त्यांच्या दोन्हीही कन्यांना पुरस्कार दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना खासदार संदीपान भुमरे व सुपुत्र विलास भुमरे यांना न घाबरण्याची सूचना.
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून चांगले तर चांगले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं प्रतिपादन. तर पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे मंत्र्यांनी परत करण्याचं खोटं आश्वासन दिलं असून येथे येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला चिकलठाणा विमानतळावर अडवण्याचा इम्तियाज जलील यांचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.